सोलापूरच्या अनगर नगरपंचायतीमध्ये उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद झालाय। राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटे यांचा अनगर नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद झालाय। अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदेंनी उज्ज्वला थिटेंच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला। उमेदवारी अर्जावर सूचकाची सही नसल्याचं म्हणत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज अवैध ठरवला। उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद होताच माजी आमदार राजन पाटील यांच्या समर्थकांकडून जल्लोष केला गेला। भाजपकडून माजी आमदार राजन पाटील यांच्या सुनबाई प्राजक्ता पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे, तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात न्यायालयामध्ये दाद मागणार असं उज्ज्वला थिटे यांनी म्हटलं। अर्ज भरताना सर्व कागदपत्रांची आणि अर्जाची वकिलाकडून तपासणी केली होती असंही उज्ज्वला थिटे म्हणाल्या। सूचक म्हणून माझा मुलगा माझ्या सोबत होता, त्याचीच सही कशी राहू शकते असंही उज्ज्वला थिटे म्हणाल्या। त्यावेळेस छाननीची प्रोसेस आम्ही चालू केली। त्यावेळेस छाननीमध्ये शिंदे सरस्वती भागवत या अपक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत। त्यांनी थिटे उज्ज्वला महादेव यांच्या उमेदवारी अर्जावरती काही आक्षेप घेतले, हरकती घेतल्या। त्यांनी साधारणतः 5 हरकती घेतल्या। वयाचा पुरावा जो आहे तो त्यांनी जोडला नव्हता, परंतु त्यांनी त्यांचं वय नमूद केलं होतं आणि त्यांचं वय जे आहे ते नगराध्यक्ष पदासाठी जी पात्रता आहे त्यानुसार ते पात्र होत होतं। त्यानुसार ह्या हरकतीच्या अनुषंगाने आम्ही संक्षिप्त चौकशी केली आणि त्या संक्षिप्त चौकशीमध्ये सूचकची सही नसल्यामुळे त्यांचा जो अर्ज आहे तो आम्ही अवैध ठरवला। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 4 ते 5 दिवसांचा संघर्ष करत होते। त्यातून मी उमेदवारी अर्ज दाखल केलाही। तेवढ्या संघर्षातून पहिल्यांदा तर कागदपत्र मिळण्यासाठी अडथळा होत होता आणि कागदपत्र मिळाली आणि मी माझ्या वकिलाकडून 3-4 वेळेला ते व्यवस्थित चेकिंग केलं होतं। प्रत्येक याच्यावर माझ्या मुलाची सही होती आणि काल सूचक म्हणून माझा मुलगा माझ्या सोबत होता, तर ती सूचकाची सही राहिलीच कशी? असं कसं शक्यच नाही ना ते। ह्यासाठी मला कोर्टामध्ये माझा अर्ज कसा बाद झाला, का केला गेला हे विचारण्यासाठी मी कोर्टामध्ये दाद मागू शकते। मी न्यायालयीन प्रक्रियामध्ये मी विश्वास न्यायालयावर ठेवते। आता मी न्यायालयीन प्रक्रियामध्ये उतरते आणि कसा अर्ज माझा बाद केला गेलाय ते मी चौकशी लावेन। प्रतिनिधी अनिकेत गायकवाड सध्या आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी आपण बोलूया। अनिकेत, आता आपण बघतोय की थिटेंचा अर्ज बाद झालेला आहे, त्या संदर्भात त्या तर दाद मागतायत, मात्र त्यांच्या विरोधकांनी जो काही जल्लोष केला त्याचीही दृश्य सध्या आपण प्रेक्षकांना दाखवतोय। काय नेमकं या सगळ्या संदर्भात आता वातावरण पाहायला मिळतंय निवडणुकीच्या दृष्टीनं? खरं तर जिल्ह्यामध्ये आहे ते एकंदरीत नगरपालिकेच्या निवडणुका लागल्यात आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये एकच नगरपंचायतीची निवडणूक लागली होती, ती म्हणजे पहिल्यांदाच होत असलेल्या अनगर नगरपंचायतीची। या अनगर नगरपंचायतीमध्ये भाजपाकडून प्राजक्ता पाटील यांना जे आहे ते नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी भरण्यात आली होती आणि दुसरीकडे राष्ट्रवादीकडून जे आहे ते अजित पवार गटाकडून उज्ज्वला थिटे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता। त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना पोलिसांचा बंदोबस्त घेऊन त्या ठिकाणी गेले होते आणि माजी आमदार राजन पाटील जे आहेत ते अर्ज भरू देत नाहीत अशी त्यांची एकंदरीत म्हणणं होतं। मात्र पोलिसांच्या संरक्षणासहित त्यांनी अर्ज भरला। मात्र छाननी दरम्यान जे आहे त्याचा अर्ज जो आहे तो बाद करण्यात आलेला आहे आणि अर्ज बाद करत असताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने जे सूचक असतो जो सूचक सही केला नसल्यानं अर्ज बाद झाल्याचं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। आणि जो अपक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत सरस्वती शिंदे यांनी हा आक्षेप घेतल्याचं त्यांचं एकंदरीत म्हणणं आहे। मात्र हे होतात 17 एकंदरीत नगरसेवक जे आहेत ते बिनविरोध आलेले आहेत, त्यामुळं आणि नगराध्यक्ष पद जी निवडणूक आहे ती देखील आता बिनविरोधच होईल या भावनेनं जे आहे ते भाजपानं जल्लोष केलेला आहे। एकंदरीत महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच ही निवडणूक असेल ती बिनविरोध होत असल्याचं चित्र दिसते। त्यामुळं राजन पाटील यांचे कार्यकर्ते त्यांचे दोन्ही सुपुत्र जे आहेत त्यांनी मोठा जल्लोष जो आहे तो अनगर नगरपंचायतीच्या समोर केल्याचं चित्र आपल्याला एकंदरीत दिसून येते। दुसरीकडे अजित पवारांना थेट चॅलेंज जे आहे ते बाळराजे पाटील जे गेल्या 2 आठवड्यापूर्वी अजित पवारांच्याच पक्षात होते, अजित पवारांनी त्यांना मोठं स्थान दिलं होतं। मात्र आता भाजपमध्ये गेल्यानंतर 2 आठवड्यानंतर थेट अजित पवारांना जे आहे ते चॅलेंज करत असल्याचं जे आहे ते या दृश्याच्या माध्यमातून दिसतंय। आणि दुसरीकडे उज्ज्वला थिटे ज्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार होत्या ते असतील आणि जिल्हाध्यक्ष उमेश पाटील असतील राष्ट्रवादीचे, ते आता न्यायालयीन दाद जे आहेत ते मागणार आहेत। एकंदरीत त्यांचा मुलगा जो आहे तो सूचक म्हणून होता,
मात्र माझाच मुलगा सूचक म्हणून सही कसं काय करू शकत नाही असं त्यांनी जे आहे ते एकंदरीत म्हटलेलं आहे. आणि त्यामुळं जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जे आहे ते सोलापूरच्या उज्ज्वला थिटे ज्या आहेत त्या या संदर्भातून नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा अर्ज जो आहे जी. तो कसा काय बाद झाला या संदर्भात जे आहे ते आज न्यायालयामध्ये दाद मागणार आहेत. त्यामुळे न्यायालय कशा प्रकारे निर्णय देते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. निश्चित. धन्यवाद अनिकेत सगळ्या माहितीसाठी.